कासव आणि बेडकाची मैत्री. कथा एका लहान नदीच्या काठावर सुरू होते, जिथे एक निळा बेडूक आणि एक कासव राहत होते. नदीकाठच्या उथळ पाण्यात, जिथे सूर्याची किरणे पाण्याच्या पृष्ठभागावर उमलतात आणि तिची माती उघड करतात, तिथे एका सुंदर मैत्रीची कहाणी सुरू होते. पहिल्या दिवशी बेडूक नदी काठावर फिरत असताना त्याला एक मोठा दगड नीट दिसला. दगडाखाली काहीतरी लपलेले होते. बेडकाने हळूच जाऊन पाहिलं तर तिथे एक मोठं कासव लपून विसावलं होतं. बेडूक रागाने म्हणाली, "अरे तू माझ्या तलावात काय करतोयस? हे माझं तलाव आहे." कासवाने हसून उत्तर दिले, "मित्रा, तू का रागवतोस? माझे नाव विराट आहे. मी कधी कधी स्वतःला वाचवण्यासाठी इथे राहतो. हे माझे छोटेसे घर आहे आणि माझ्याकडून कधी तुला त्रास झाला का? तुझे नाव काय? तू माझा मित्र होशील का?" बेडूक कासवाकडे बघून म्हणाली, "माझे नाव शीतल आहे आणि मला वाटत नाही की आपल्यात काही मैत्री असू शकते. तू कासव आहेस आणि मी बेडूक. आपली जात वेगळी आहे." विराट आत्मविश्वासाने म्हणाला, "मैत्री कुणाशीही असू शकते, जर आपला विश्वास असेल तर. मी तुला दाखवतो की आपण दोघेही मित्र असू शकतो. चल माझ्यासोबत." शीतलने विराटचे बोलणे गांभीर्याने ऐकले आणि अर्ध्या मनाने त्याच्याकडे बघत ती त्याच्यासोबत चालू लागली. असेच दिवस गेले आणि शीतल आणि विराटची मैत्री चांगली होऊ लागली. त्यांनी अनेक मजेदार गोष्टी केल्या आणि त्यांची मैत्री आणखीनच घट्ट झाली. एके दिवशी दोघेही नदीच्या काठावर खेळत असताना एक भयंकर मगर त्यांच्या दिशेने वेगाने येत होती. मगरीने त्याचे मोठे दात दाखवून त्यांना घाबरवले. मगरीला समोर येताना पाहून शीतलच्या हृदयाचे ठोके वाढले आणि ती वेगाने धावू लागली. शीतल ओरडली, "अरे विराट, आपल्याला या मगरीपासून वाचावे लागेल." विराट म्हणाला, "हो शीतल, तू माझ्या मागे लपून बस. माझे कवच दगडासारखे मोठे आणि मजबूत आहे." मगर शीतलच्या दिशेने गेली आणि शीतल पळून जाण्याच्या आधीच मगरीने अचानक शीतलवर जोरदार झेप मारली. शीतल घाबरून ओरडली, "विराट, मला वाचवा." विराटने ताबडतोब शीतलच्या मदतीसाठी उडी मारली आणि आपले शक्तिशाली कवच तिच्या समोर आणले. मगरीचे दात विराटच्या कठीण कवचावर आदळले, त्यामुळे ते झणझणले. मगरीने दिशा बदलली आणि रिकाम्या हातानेच निघून गेली. शीतल म्हणाली, "विराट, धन्यवाद. तुम्ही मला वाचवलंत." विराट हसत म्हणाला, "काही हरकत नाही शीतल. आपण मित्र आहोत आणि नेहमीच एकमेकांना मदत करू." विराट आणि शीतल मगरीपासून पळून जाण्यात यशस्वी झाले. दोघेही खुश होते. त्यांची मैत्री आणखीनच घट्ट होत गेली. विराट आणि शीतल यांच्या मैत्रीची गोष्ट तलावातील मासे, प्राणी, पक्षी यांच्यात खूप प्रसिद्ध झाली. त्यांच्या मैत्रीची कहाणी तलावाच्या कानाकोपऱ्यात पसरली आणि प्रत्येक जण त्यांना आदर्श मित्राचे उदाहरण मानू लागला. विराट आणि शीतल यांच्यातील मैत्री हेच दाखवते की एक चांगला मित्र मित्राला नेहमीच मदत करतो.